पुढची बातमी छावा सिनेमाच्या वादासंदर्भातली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित छावा सिनेमाची सध्या देशभरात जोरदार चर्चा होते। मात्र हा सिनेमा पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजे शिर्के घराण्याकडून करण्यात आली आहे। गणोजी शिर्के यांनी महाराजांच्या विरोधात फितुरी केल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलंय। मात्र हा इतिहास पूर्णतः चुकीचा असल्याचा राजे शिर्के घराण्याने दावा केलेला आहे। या संदर्भात शिर्केंकडून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जिल्हाधिकारी दोघांनाही निवेदन देण्यात आलं। त्यासोबत आक्षेपार्ह दृश्य सिनेमातनं काढून टाकावं अशी मागणी करण्यात आली आहे। उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट केलाय। आमचा चित्रपटाला विरोध नाहीये, परंतु उत्तेकरांनी जे काल्पनिक खलनायक निर्माण केलाय, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे आमचा अन्याय केलाय तो थांबवा। राजे शिर्क्यांची बदनामी लवकरात लवकर थांबावी, अन्यथा राजे शिर्के परिवार संपूर्ण आमचे आप्तेष्ट, आमचे नातेवाईक, मालुसरे असू, मोहिते असू, बाकीचे सगळे ए टू झेड म्हणजे जेवढे काही आमचे नातेसंबंध असतील सर्व राजघराण्यातले सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलनात उभं राहणार आहोत आणि आम्ही न्याय मागणार आहोत। आमचा त्यांना विरोध नाहीये, फक्त आमच्या बदनामीला आमचा विरोध आहे, एवढंच माझं म्हणणं। या सगळ्या संदर्भात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काय टिप्पणी केली आहे जाणून घेऊया। या सिनेमामध्ये दोन गोष्टी खूप आक्षेपार्ह दाखवलेल्या आहेत। सोयराबाई साहेबांचं जे आहे ते पत्र लिहितात आणि संभाजी महाराजांचा अध्याय संपवा हे सांगतात अकबराला, तो एक आहे। आणि दुसरा मुख्य आक्षेप असा आहे की गणोजी शिर्के आणि त्यांचे भाऊ ही दोघं जण शेख निजाम मुकरब खान याला कोल्हापूर ते संगमेश्वरचा रस्ता दाखवतात आणि स्वतः लीड करतात त्या शेख निजाम मुकरब खानाला। याच्या संदर्भात कुठलाही ऐतिहासिक साधा एक ओळीचा पुरावा सुद्धा उपलब्ध नाही। असेल तर तो त्या दिग्दर्शकांनी किंवा सिनेमाच्या लेखकांनी, इतिहास सल्लागारांनी दाखवावा। आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे राजकारणातले दोन धुरंधर एकत्र आले होते आणि अर्थातच त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही झाली। दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी या दोघांमधल्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा रंगली। पंतप्रधान मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन केलं जाणार होतं। यावेळेला मोदींनी शरद पवारांना आवर्जून पुढे बोलावलं, त्यांचा हात धरला आणि मग दीपप्रज्वलन केलं। त्यानंतर दोनही नेते व्यासपीठावर अगदी शेजारी शेजारी बसले। दोघांमध्ये चर्चाही रंगल्याचं दृश्य महाराष्ट्रानं पाहिलं। तर शरद पवारांचं भाषण संपल्यावर ते पुन्हा आपल्या जागी बसण्यासाठी परत आले। यावेळी पवारांना बसण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खुर्ची पुढे केली, त्यांना काहीसा आधार दिला आणि नंतर टेबलावरच्या बाटलीतलं पाणी ग्लासात ओतलं आणि पवारांना पाणी पिण्यासाठी ग्लास पुढेही केला। या तीन दृश्यांमुळे आणि या कृतीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चाही रंगू लागल्यात। दरम्यान शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी एकाच व्यासपीठावर कधी कधी एकत्र दिसले होते, त्याचा इतिहास पाहूया। 2016 साल पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय ऊस परिषद होती। हे दोनही नेते एकाच व्यासपीठावर आले। 1 ऑगस्ट 2024ला गेल्याच वर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्तानं या दोन नेत्यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावलेली। तर 18 डिसेंबर 2024 शेतकरी प्रश्नावरती संसद कार्यालयामध्ये पंतप्रधान मोदी आणि शरद पवार दोघांमध्ये भेट झाली। तर आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती सुद्धा पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार एकत्र पाहायला मिळाले। तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे। अध्यक्षीय भाषणाच्या वेळेला डॉक्टर तारा भवाळकर यांनी कुणाचंही नाव न घेता अनेकांना शाल जोडीतनं लगावले। त्या काय म्हणाले आपण पाहूया। मराठी भाषा जे टिकवली ती संतांनी टिकवली। भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते, कारण भाषा ही एक जैविक अशी गोष्ट आहे, जिवंत। जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते, नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही। म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या। आजही जगाच्या पाठीवर कुठे हिंडत असलो आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण चमकून बघायला लागतो, तुम्ही नागपूरचे का, तुम्ही महाराष्ट्रातले का।
तर हे भाषेचं आपलेपण निर्माण करणारी, भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे, तोडणारी नाही. आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात, ते पुरोगामी काही म्हणू देत, पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत. त्याची उदाहरणं जात पात पक्ष पंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे. त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही, गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे, कर्तबगारीतनं जिवंत राहिलेला आहे.